तर रक्षाबंधनासाठी ना जेवल्यानंतर कोल्ड्रिंक देण्यापेक्षा मस्त छास बनवायला घेतलेला. तर इथे घेतलेलं आहे 2 किलो दही. ते 2 पूर्ण पॅकेटच आहेत आणि त्यानंतर जिरे जे आहेत ना ते थोडे भाजून घेतलेले आणि मिक्सरला अगदी बारीक पूड करून घेतली. आता इथे ना हिरवं जे वाटण साईडला दिसतं आहे त्याच्यामध्ये ना पुदिना आहे, कोथिंबीर, हिरवी मिरची, त्यानंतर थोडंसं काळं मीठ आणि एक बारीक अद्रकचा तुकडा असं सगळं ना मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आणि ते पण घातलेलं आहे. त्याचबरोबर कोथिंबीर बारीक अगदी चिरून घेतली, ते घातलं, मीठ घातलं आणि हे पहा अशा प्रकारे मस्त एकदम आता दही ना घट्ट असं सर आहे. तर त्याला थोडं पातळ करायचं आहे. त्यासाठी आता एका हांड्यातच डायरेक्ट मी ते ओतलेलं आहे. पूर्ण मिश्रण ना एकत्र करून घेतलं आणि त्यानंतर मग हांड्यात घातलं. आता हलवून घेते. त्याच्यामध्ये मग आपल्याला हवं तसं थंड पाणी किंवा मग बर्फ टाकून ठेवलं ना की बराच वेळ ते गार राहतं. म्हणजे पाणी घातलं ना की लगेच ते परत मग थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊ शकतं, पण जर बर्फ घातलं तर ते बराच वेळपर्यंत टिकतं. तर त्यासाठी ना ह्याच्यातच मी डायरेक्ट हांड्यामध्येच घातलेलं आहे. तर मस्त घट्ट असं होतं आणि आता थोडं घातल्यानंतर ना पाणी तरीसुद्धा एवढं काय पातळ झालेलं नाही आहे, छानच आहे. आणि थोडीशी कोथिंबीर पुन्हा मी वरतून घालते म्हणजे एकदम मस्त वर अशी कोथिंबीर दिसली ना की भारी छान असं वाटतं. तर हे पहा मस्त मठ्ठा रेडी झालेला आहे. तुम्हालासुद्धा आवडला असेल पाहून तर कमेंट करून नक्की सांगा.